आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। 32 शिराळ्याची जगप्रसिद्ध नागपंचमी उत्साहात जिवंत नागामार्फत समाज प्रबोधन, लाखो भाविकांची उपस्थिती। अनेक शतकांची परंपरा असलेली 32 शिराळ्याची जगप्रसिद्ध नागपंचमी यंदा हलक्या पावसाच्या सरी आणि अंबाबाईच्या नावानं चांगभल्याच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडली। विशेष म्हणजे न्यायालयीन आदेश आणि कायदेशीर नियमांचे पालन करत जिवंत नागामार्फत समाज व शैक्षणिक प्रबोधन करण्यात आले। त्यामुळे यंदाच्या नागपंचमीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले। पहाटेपासून ग्रामदैवत अंबामाता मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। महिला, नाग मंडळाचे सदस्य आणि भाविकांनी अंबामातेचे दर्शन घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला। शहरातील विविध मार्गावर डीजे, बेंजो तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात नाग मंडळाच्या मिरवणुका काढण्यात आल्या। यंदा आमदार सत्यजित देशमुख आणि भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून 41 जिवंत नागामार्फत समाज व शैक्षणिक प्रबोधन करण्यास परवानगी मिळाली होती। वन विभागाच्या देखरेखीखाली शहरातील विविध ठिकाणी नागांचे प्रदर्शन व प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात आले। त्यामुळे शिरोळकरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। जिवंत नागामार्फत समाज प्रबोधन शहरातील 41 चौकांमध्ये विविध ठिकाणी जिवंत नाग दाखवून त्यांच्याबाबत शास्त्रीय माहिती, सर्पसंवर्धन आणि समाज प्रबोधन करण्यात आले। वन विभागाच्या देखरेखीखाली हा उपक्रम पार पडला। यावर्षी पांढरा नाग खास आकर्षण ठरला असून कच्चाड युवा शक्ती मंडळाच्या वतीने शैक्षणिक व समाज प्रबोधनाच्या उद्देशाने ठेवण्यात आलेला पांढरा नाग भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला। नागाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी या उपक्रमातून प्रबोधन करण्यात आले। सन 2002 पासून शिराळ्यातील नागपंचमीवर कायदेशीर निर्बंध आले। 2014 मध्ये न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर जिवंत नाग पकडण्यावर बंदी घालण्यात आली। त्यानंतर नागप्रतिमा आणि मातीच्या नागांची पूजा करून नागपंचमी साजरी केली जात होती। गेल्या वर्षी 21 जिवंत नागांचे प्रदर्शन करण्यात आले होते। यंदा 41 जिवंत नागामार्फत समाज प्रबोधनाला परवानगी मिळाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण होते। नागाला भाऊ मानणाऱ्या शिराळा शहरातील आणि परिसरातील महिलांना यंदाही जिवंत नागाची पूजा करता आली नाही। मात्र जिवंत नागाचे शैक्षणिक आणि समाज प्रबोधनात्मक प्रदर्शन पाहण्याची संधी भाविकांना मिळाली। शिराळकरांनी न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान राखत अत्यंत संयमाने उत्सव साजरा केला। दुपारी 2च्या सुमारास पांडुरंग महाजन यांच्या घरी मानाच्या पालखीचे पूजन करण्यात आले। त्यानंतर मानाची पालखी मिरवणूक काढण्यात आली। नायकोडपुरा येथून सुरू झालेली मिरवणूक गुरुवार पेठ, कुरणे गल्ली, सोमवार पेठ आणि अंबामाता रोडमार्गे पुढे गेली। रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या। दुपारी 12 नंतर भाविकांची मोठी गर्दी झाली। यात्रेच्या पार्श्वभूमीवर कायद्याचा भंग होऊ नये आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता। वन विभाग, महसूल विभाग आणि पोलिसांच्या पथकाकडून शहरात आणि अंबामाता मंदिर परिसरात विशेष पाहणी करण्यात आली। मुख्य वन संरक्षक ए. लक्ष्मी आणि उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांनीही यात्रास्थळी भेट देऊन पाहणी केली। वन विभागाचे सुमारे 150 अधिकारी आणि कर्मचारी तैनात होते। 10 गस्ती पथकांमार्फत नाग मंडळावर देखरेख ठेवण्यात आली। तसेच पोलीस प्रशासनाकडून सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ कॅमेरे, वॉच टॉवर आणि ध्वनिमापक यंत्राच्या माध्यमातून यात्रेवर लक्ष ठेवण्यात आले। यात्रेकरूंच्या सोयीसाठी शिराळा एसटी आगाराकडून 65 एसटी बसची व्यवस्था करण्यात आली होती। विश्वासराव नाईक महाविद्यालय, साई संस्कृती आणि वाकुर्डे मार्गावर बसथांबे करण्यात आले होते। आरोग्य विभागाने 7 पथके तैनात ठेवून सर्पदंशावरील 600 लसी उपलब्ध करून दिल्या होत्या। सुदैवाने यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणची पथके तैनात करण्यात आली होती। नगरपंचायतीच्या वतीने मिरवणूक मार्गावर स्वच्छता आणि औषधे फवारणी करण्यात आली। भाविकांसाठी 24 तास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली। आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते वसंतराव नाईक बाबा नागराज मंडळ आणि कच्चाड युवा शक्ती मंडळाचे उद्घाटन करण्यात आले। जय जिजाऊ नागराज मंडळाचीही यंदा स्थापना करण्यात आली। विविध नाग मंडळाच्या मिरवणुकीत पारंपरिक ढोल ताशांसह डीजेचा दणदणाट पाहायला मिळाला। यात्रेच्या निमित्ताने विविध मान्यवरांनी शिराळ्यात भेट देऊन पाहणी केली। यामध्ये शिवाजीराव नाईक, आमदार सत्यजित देशमुख, विराज नाईक, ॲडव्होकेट भगतसिंग नाईक, रणधीर नाईक, भाजप जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक, रणजित सिंह नाईक, अभिजित नाईक, विश्व प्रताप सिंग नाईक, केदार नलवडे, अर्चना कदम, महेश खंडागळे,
महेश पाटील, विश्वास कदम, विक्रम पाटील, जगदीश कदम, मंदार उबाळे, ॲडव्होकेट सुधीर पाटील यांच्यासह विविध मान्यवरांचा समावेश होता. तहसीलदार श्यामला खोत पाटील, नायब तहसीलदार असलम जमादार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार वर्मा, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पोलीस उपविभागीय अधिकारी अरुण पाटील, पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले, नगराध्यक्ष पृथ्वीराज नाईक, उपनगराध्यक्ष बसवेश्वर शेटे, सभापती राजसिंह पाटील, नगरसेवक तसेच वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांनी ही यात्रेची पाहणी केली. एकंदरीत शतकानुशतकांची परंपरा आणि आधुनिक कायदे यांचा समतोल साधत 32 शिराळेची जगप्रसिद्ध नागपंचमी यंदा मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडली. जिवंत नागामार्फत करण्यात आलेले शैक्षणिक व समाज प्रबोधन हे यंदाच्या उत्सवाचे खास वैशिष्ट्य ठरले. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.